माय संचिताची. जीवनात माणसाने आपल्या संचिताचं कौतुक व्हायला पाहिजे. जनताही जनार्दन पायंदळ चालू देत नाही किंवा घोड्यावर बसून देत नाही म्हणून लोकांच्या नादी माणसाने लागायचं नाही. ते कसं, एखादी जर 22-23 वर्षाचा तरुण मुलगा ऍक्सिडेंट मध्ये मरण पावला तर लोक त्याला म्हणतात मरणारच होता तो, जास्त सटसट करायचा ना, मरणारच होता. आणि एखादा 100 वर्षाचा म्हातारा जर मरत नसेल तर लोक त्याला म्हणतात मरणार नाही, जे पाप केलाय ते भरेल तेव्हा मरेल. म्हणून जनता जनार्दन आहे त्यांच्या नादी लागायचं नाही. राजकोट नगरीचे राजे शामराव असं आम्हाला म्हणतात. मी राजा म्हटल्यानंतर आप काय दुःखी आणि पर काय सुखी. जनतेचं हित, प्रजेचं कल्याण, काही झालं तरी प्रजेकडे लक्ष देणं हे माझं कर्तव्य आहे. पैशांचा मांडव जरी राज्याच्या दारी नसला, जाई वेलीचा मांडव जरी राज्याच्या दारी नसला, परंतु जनतेच्या दारापर्यंत मायेचा मांडव पोहोचवणं हे राजाचं कर्तव्य आहे. आपली प्रजा सदोदित सुखात राहायला पाहिजे. प्रजाजनांवर कधी दुःख यायला नको. भगवंत कृपेने, प्रजेच्या कृपेने आम्हाला कुठल्याही गोष्टीची कमी नाही. 2 मुलं आम्हाला, वडील मुलगा चंद्र आणि लहान मुलाचं नाव आहे मोहन. चंद्र 6 महिन्याचा असताना त्याच्या आईचा जन्म देते, आईचा स्वर्गवास झाला. जनतेने आम्हाला सांगितलं महाराज मुलगा 6 महिन्याचा आहे, मुलगा लहान आहे, मुलाचं संगोपन करण्यासाठी पाहिजे आई, आणि आई विना मुलाचं संगोपन नाही. म्हणून आम्ही दुसरं लग्न केलं. दुसऱ्या लग्नाची पत्नी आमची नामे इमलावती. तिला सुद्धा एक मुलगा झाला, नाव त्याचं मोहन. चंद्र आणि मोहन दोघं सावत्र भाऊ आहेत, परंतु असेच काही वागतात की जणू दोघांनी एकाच आईच्या कुशीतून जन्म घेतलाय. राम लक्ष्मण प्रमाणे दोघं भावांची जोडी आहे. शाळेत कुठे राहतील तर सदोदित संगतीने राहतील. असं एकमेकांना कधी वाटून घेत नाही की आम्ही सावत्र भाऊ आहोत म्हणून. तिसरा आश्रम आम्हाला लागलेला आहे. केव्हा 4था आश्रम लागेल आमच्या कोणीतून प्राण निघून जाईल याचा काही भरोसा नाही. म्हण केली आहे, कोण काळ येईल कैसा नाही या राष्ट्राचा भरोसा. कोण काळ येईल कैसा नाही या देहाचा भरोसा. मनुष्य देह हा पाण्याचा बुडबुड आहे. त्यावर म्हटलंय समय 100 साल का पल की खबर नाही. क्षणार्धात माणसाच्या जीवाचं काय बरं वाईट होईल याचा काही भरोसा नाही. म्हणून जोपर्यंत आम्ही हयात आहे तोपर्यंत आमच्या डोळ्यासमोर वडील मुलगा चंद्राला राजगादीचा वारसदार करायचा, लहान बंधू त्याच्या हाताखाली कामगिरी करेल. हा झाला माझ्या मनाचा विचार. परंतु आज इमलावतीचं मन जाणून घेण्याची वेळ आली आहे. कधी त्या चंद्राला राजगादीचा वारसदार करायचं म्हणते का तिला तिच्या मुलाविषयी म्हणजे मोहन विषयी मोह निर्माण होतो की काय. आज तिचं मन जाणून घेऊया, तिचा सुद्धा विचार घेऊया. विचार हा माणसाचा गुरु आहे. विचारपूर्वक केलेली कामगिरी कधीही वाया जात नाही. अविचाराने केलेलं काम किंवा कृत्य त्याचे फळ वाईट होतात. म्हणून विचारी तो संसारी नाही तर कायमचा भिकारी. माणसाने विचारपूर्वक कोणतीही कामगिरी करायला पाहिजे. 1 नंबर 2 नंबर शिपायाला बोलवतो आणि इमलावतीला बोलवण्यासाठी पाठवतो. अरे 1 नंबर बाबाचा विजय असो. बाबांचा विजय असो. बाबाच्या अरे
हो ड्युटीवर यायची वेळ 8:30 आता वेळ किती झाला 8:45 एवढा वेळ कुठे घालवलास त्याचं काय ना बाबा हा उशीर झाला म्हणून वेळ लागला हो उशीर आणि वेळ एकच आहे एकच झालं का दिवसाचा अन्य दाखवू नको तसं नाही झालं बाबा हा अहो काय सांगायचं तुम्हाला मी ड्युटीवर निघलो तेवढ्यात काय माझ्या बायकोने मला नाट लावली म्हणे तुम्ही किती दिवस झाले हा आंघोळ केली का म्हणे म्हणतो काय झालं दररोज तो आंघोळ करतो तुम्ही आंघोळ करून जा म्हणे हा म्हणतो मी जाणार काही बी झालं तर मी आंघोळ करणार नाही मग बायकोचं माझं भांडण पेटलं मग शेवटी मी बायकोचं ऐकलं नाही बाथरूमात गेलो हा स्नान केलं हा आणि तुमच्याकडे आलो बापरे. काहीतरी विशेष सांगत असेल म्हटलं अहो विशेष म्हणजे पुढं विशेष आहे ना हो कसं स्नान हा. केलं स्नान करून चहा घेण्यासाठी परत मी खाटावर बसलो तेवढ्यात माझा पोरगा बारका पिंट्या हा तो लहान पिंट्या बाहेर दरवाज्यात खेळत होता आता त्यांनी माझ्या हातात चहाचा कप पाहिला हा. त्याला वाटलं आता चला आपण बी चहा पिऊ बुवा मग जसा पळत आला दरवाज्यात पाय गुतला डायरेक्ट चहाच्या कपात दरवाजात त्या मुलाचा पाय गुंतला डायरेक्ट चहाच्या कपात पोरग मग अहो काय मग माझ्या बायकोच्या माझे एवढे भांडण ना हा. बायको म्हणे काही बी करा कसं बी करा पण माझ्यावाला पोरग मला द्या आता म्हणतो पोऱ्याचा सवाल आहे मी बी डोक्याने हुशार हो बाबा काय केलं डोकं चालवलं हा बेकरीवरती पळत पळत गेलो हो 5 रुपयाचा मोठा बटर पाव आणला हा चहा वरती धरला बाळ पिंट्या पोरगा भुसकून वर आला सांगायला नाही तर सांगायचं काय तुला आणि 2 नंबर उठाय आला नाही गेला थांबा मी बोलवू का त्याला बोलो हा जोडीदार कोणी ड्युटी ड्युटी हा बाबा आले बाबा हा त्यांनी झाडझूड केली का नाही हा आपल्या अगोदर राहिलं ना हा मग त्यांनी पाण्याचे माठ भरायला पाहिजे होते काल मी त्यांचा पगार देणार नाही चल तेरी गंडुरीश मारता हो बाबा ओ बाबा बाबा मायचन बाबा कुठे गेले बाप ओ बाबा 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 100% काहीतरी करू राहिले बरं तुला का? तुला काय माहिती काय करू राहिले? बाबा येतील बरं का आले बा. बाबा जा रे बाबाला घेऊन काय झालं हॅलो काय झालं काय माशे मासे नाही मटन होत अरे हो बट्टी होती ना रे मी बी बोली जातो सर काय झालं ड्युटीवर यायची वेळ 8 वाजेची आता वेळ किती झाला 8 पावणे 9 वेळेचं भान आहे का तुला काय झालं उशीर लागला टाइम झाला हो का टाइमला आला भानगड झाली आता कसली भानगड झाली काय माहिती भानगड झाली आणि तुला माहिती नाही भानगड कशावरून कशावरून माझ्या वडिलांची आठवण आली हा माझे वडील अट्टल शिकारी होते बाबा मायचान भाऊयाचे वडील वडील अट्टल शिकारी अरे त्याच्या वडीलचे वडील प्युअर 1 नंबर शिकारी होते बापू एवढी तलवार होती मायच्यात आणि त्या वडिलाच्या वडिलाचे वडील ते तर असे शिकारी होते ना डायरेक्ट घोड्याहून शिकार करे आणि तुझा पंजोबा आहे ना पंजोबा ती एकदम प्युअर शिकारी आजोबा बी एकदम कट बाला खडी बाला खडी दुपारची ना लगाडी आजोबा चालते माझे वडील अट्टल शिकारी होते हा म्हणलं वडील जर अट्टल शिकारी आपण बी शिकार करायला पाहिजे वा वडिलांच्या पावलावरती पाऊल ठेवून चालतोस तू मग वडिलांच्या आजची तलवार काढली घोडा सोडला घोडा माझ्यावर बसवला तुझ्यावर घोडा बसवला घोड्यावर मी बसलो हा आणि गेलो रानात तिकडे पाय शिकार काही सापडत नव्हती मग एका झाडीमध्ये वाघ झोपलेला होता वाघ वाघ कसा बोंबलायचा बेकार वाघ चांगली डरकाळी फोडत असेल हा वाघाची पागल तो वाघ वाघ गाडीमध्ये वाघ ओलगीच्या गाडीमध्ये वाघ झोपलेला होता हा हळूहळू वाघा जोड गेलो शेप धरली कापली खांद्यावर टाकून गावात आलो आणि लोकांनी पाहिलं काय माझं स्वागत गावामध्ये मिरवणूक
3,000 तर नुसते डीजे होते डीजे आणि गर्दी